दादांनो, देहूत राहत होते, ऐका बारीक. श्री क्षेत्र देहू, तुकाराम महाराजांचे शहाजीराजांचे अगदी घरातले संबंध दादांनो त्या देहूमध्ये. कारण पुणे, सुपे, परगाणा, बारामती, इंदापूर पर्यंतचा प्रदेश ही जहागिरी मिळालेले माझे शहाजीराजे महाराज साहेबांना. त्या जहागिरीत राहत होते. ठरवलं होतं आता नाही कुणाकडे काम करायचं. देहू दादांनो माझ्या शहाजीराजे महाराज साहेबांनी दरबार भरवला आणि शिवरायांच्या पित्याच्या वाणीतून शब्द बाहेर पडले. अरे, हिंदकुश पर्वतापासून त्या ब्रह्मदेशापर्यंत पसरलेला आपला भारत देश, पण अदृष्ट, हिंस्र आणि पातकरी आक्रमकांनी पादक्रांत केलेला आहे. मुठभर परकीय आज कोट्यावधी हिंदूंवरती बेगुमान राज्य करत आहेत. या नरपशूच्या विळख्यातून आपल्या भारत मातेची सुटका करायची, तिला सुखी करून मगच आपण आपल्या संकल्पाची सांगता करायची. या पुढाकडे या भूमीवरती आपलं राज्य निर्माण करायचं, आपलं स्वतःचं राज्य. आणि महाराज साहेबांच्या हवालीतून शब्द बाहेर पडले, स्वराज्य 18 पकड जातीचं रयतेचं, प्रत्येकाला हेवा वाटावा, प्रत्येकाला माझं वाटावं, असं माझं राज्य उभं करायचं. ते दादांनो, स्वराज्याची खरी संकल्पना त्या शिवरायांच्या पित्याने या महाराष्ट्रामध्ये मांडली. दादांनो, शहाजी महाराज साहेबांच्या स्वराज्याला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली.